का ग सुवर्णा? काही लोक फटफटीवरनं जाताना सुद्धा ना जणू काही विमानातच बसलो असं म्हणतात नाही चेहऱ्यावर. आज बघ कसं जमिनीवर उतरावं लागलंय त्यांना. मी तर बाई ठरवलंच आहे, आता रिक्षा ह्याच्या काही फंदातच पडायचं नाही. माझी नवी कोरी गाडी नाही का येणार आहे, त्या गाडीतनच जाणार आहे मी आता भाजी वगैरे सगळं आणायला मंडईत. मला बघायचंच आहे त्या फटफटीवाल्यांचे चेहरे कसे फटफटीत होतात ते. तुझ्याकडे जरा माझं काम होतं, बोलू का? हाँ बोल ना. अरे दादा ते आपल्या काम होईलच असा शब्द देत नाही, पण मी प्रयत्न करतो. थँक्स. बाबांच्या एकट्याच्या पगारात घर भागत नाही आणि आता चंद्राताईचं लग्न झालं की तिचाही पगार ती चेटकीन घेईल. केदार मार खाशीला. मोठ्या माणसांबद्दल असं बोलू नये आणि लहान मुलांनी आपल्या मर्यादेत राहावं, कळलं? मी लहान नाहीये, मोठं झालोय मी. सगळं कळतं मला. बाबांना चंद्राताईच्या लग्नासाठी खूप खूप पैसे हवेत आणि त्यांनी त्याच्यासाठी ऑफिस म्हणून खूप मोठे कर्जही घेतलंय, तरी पैसे कमी पडतायत. हो ना? नको रे या गोष्टींची काळजी करूस. का नको काळजी करू? मी मुलगा आहे मी त्यांचा. चंद्राताईच्या लग्नासाठी कांता काकूने गाडी मागितली आहे ना. हा बोलतोय मी. हो हा बाहेरच आहे, माहितीये मला. एक लक्षात ठेव, आईचं तुझ्याविषयीचं काही जरी मत असलं ना तरी आपल्या नात्यात फरक पडणार नाही, ते कायम तसंच राहील. प्रसाद, हे बाबा आले, मी तुला नंतर कॉल करतो. कोणाशी बोलत होतास? नाही कोणाचाच नाही, रॉंग नंबर होता. चला. अरे हा तर म्हणायचा की हा कधीच खोटं बोलत नाही. मग आता का खोटं बोलतो? नक्की कोणाशी बोलत होता? नवरा बायकोचं नातं हे विश्वासाच्या पायावर उभं असतं असं म्हणतात ना. मग जो मुलगा लग्नाआधीच आपल्या आईच्या अवास्तव मागण्यांना पाठिंबा देतो त्याच्यावर कसा विश्वास ठेवायचा? त्याच्या भोळ्या चेहऱ्यामागे आणखीन काय दडलंय देवालाच माहित. तुझं डोकं फिरलंय का ग? आपल्याला काय माहित आई? प्रसादला स्वतःलाच गाडी हवी असेल तर आईचं नाव पुढे करून त्यांनी स्वतः गाडीची मागणी केली नसेल असं कशावरून? त्याचं दुसरीकडे कुठेतरी अफेअर असेल म्हणून ही अट टाकली असेल त्यांनी. अगं तू कुठला विषय कुठे नेतेस? प्रसाद तुमच्या बरोबरच लहानाचा मोठा झालाय ना, आणि त्याच्याविषयी तुझ्या मनात असं वाकडं येतच कसं? तो काही 24 तास तुमच्या डोळ्यासमोर नसतो. लिंबूवाडीच्या बाहेर जाऊन आणखीन तो काय काय करत असेल ते तुम्हाला कसं कळणार? बस, आता एक शब्द जरी बोललीस ना तरी खबरदार. झाडू आल्याकडनं लग्नाआधी 8 दिवस इकडचा काना कोपरा सगळा स्वच्छ करून घ्यायचा. तू काय हा मला चकचकीत लखलखीत दिसला पाहिजे हा परिसर. हा तू असशील रे नेता, मी आहे कांता चोरगे, लक्षात ठेवायचं. नाही सगळं तुमच्या मनासारखं होईल. नाही ते बघतेच आहे ना, मी आता बघणारच आहे. काय झालं? तू खुश नाहीयेस? विश्वास नाही ना बसला तुझा? अगं माझाही नाही बसला. म्हणजे सकाळी मला साहेबांनी जेव्हा केबिन मध्ये बोलवलं तेव्हा मी सुद्धा असाच चेहरा केला होता तुझ्यासारखा. पण साहेबांनी मला बोलवलं आणि मला लोनचा चेकच दिला हातात. माझा विश्वासच बसेना. म्हणजे कालपर्यंत हा साहेब माझं लोन नाकारत होता आणि आज एकदम पास कसं केलं? अहो बाबा, याचा रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे ते विचारलं का तुम्ही? नाही म्हणजे अगं त्यांनी लोनचे सगळे पेपर्स घेतले, माझी सही घेतली त्याच्यावरती. म्हणजे मला पेपर्स दिले त्यांनी काही, पण ते मी विसरलो ऑफिस. म्हणजे नक्कीच जास्त रेटनी लोन दिलं असणार. आता कर्जाची सोय झाली आहे ना, चंदनाच्या लग्नातला अडसर दूर झालाय ना, मग त्यात आता आनंद मानायचं सोडून तू तुझं गणिती डोकं नको चालवूस. हा आणि रुंदाताई, तू कसं टेन्शन घेतेस? मी आता काम करेन आणि बाबांचं सगळं कर्ज पटकन फेडून टाकेन. हा प्रसाद वरवर दिसतोय तेवढा भोळा नाहीये. हे कसं सांगू मी यांना?